राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। सर्वप्रथम आपण कुर्ला या ठिकाणी जो बस अपघात झाला आहे ना, त्याच्याबद्दल जे मृतक आहेत त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। मृतांचा आकडा जेव्हा आपण हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत 7 असा ऑफिशियली आकडा आपल्याला समजला आहे आणि जवळजवळ 47-48 प्रवासी म्हणा किंवा त्यातल्या त्यात काय पोलीस कर्मचारी आहेत, RCFचा एक जवान देखील आपला आहे आणि रस्त्यावरनं ये-जा करणारे काही लोक देखील आहेत। अशी टोटल मिळून 47-48 लोक ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये आणि 7 लोकांचा दुर्दैवीपणे हा मृत्यू झालेला आहे। त्या सगळ्या परिवाराला आपल्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि परिवाराला त्यातून बाहेर येण्यासाठी आपण त्यांना हे दिलं पाहिजे। मित्रांनो, विषय आहे की आता जो बस ड्रायव्हरवरती आरोप केला जातो की हा बस ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता, हा बस ड्रायव्हर नवीन होता, हा बस ड्रायव्हर 2 दिवसापूर्वीच रुजू झालेला असं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी विचार करत होतो, बघत होतो आणि म्हणून मी उशिरा व्हिडिओ बनवते। 2-3 गोष्टी आहेत। सगळ्यात अगोदर त्यांच्या परिवाराचं मी बातमी बघितली, त्यांच्या परिवाराचं म्हणणं बघितलं। त्यांच्या परिवाराचं असं म्हणणं आहे की 1989 साली त्यांचं लायसन्स बनलेलं आहे, जे मोरे म्हणून आहेत, बस ड्रायव्हर आहेत आणि तेव्हापासून ते हेवी गाड्या चालवतात, त्यांना हेवी गाडी चालवण्याचा अनुभव आहे। कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळीकडे कोरोना पसरला होता त्या काळामध्ये बस चालवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ड्रायव्हरची भरती निघालेली। आमच्याकडे पण ते मेसेज पोहोचले असतील त्यावेळेला। त्याच लॉटमध्ये हे बेस्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती झाली आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत ते गाड्या चालवत होते, वेगवेगळ्या गाड्या चालवत होते। 1 तारखेला त्यांनी कुठली गाडीचा चार्ज घेतला आहे, ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्या गाडीचा त्यांनी 1 तारखेला चार्ज घेतला असं सांगण्यात येते आपल्याला। आणि त्याच्या अगोदर ते बेस्टच्याच इतर गाड्या चालवत होते, जे आता बोलतात की दारू पिऊन गाडी चालवत होते वगैरे। त्यांच्या परिवाराचं असं म्हणणं आहे, अजून कुठल्याही प्रकारचं फॉरेन्सिक लॅबमध्ये असं समजलेलं नाही आहे ना, त्यांच्या ब्लड सॅम्पलमध्ये असं समजलं की त्यांनी दारू पिलेले आहेत म्हणून। दुसरी गोष्ट, बस ज्या कंपनीची आहे त्या कंपनीनं आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्या कंपनीचं असं म्हणणं आहे की ह्या बसमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड नाही आहे, त्यामुळं बसचा ब्रेक फेल झाला आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी अफवा आहेत। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणखी एका व्यक्तीने CIDची मागणी केलेली आहे आणि एक समाज आहे मोठा, आंबेडकर समाज आहे, त्यांच्या प्रतिनिधींनी CIDची मागणी केलेली आहे। कारण हा जो ॲक्सिडेंट झालेला जो आंबेडकर नगरमध्ये झालेला आहे कुर्ला या ठिकाणी, आणि त्यांना असं वाटतं की हा अपघात नसून हा घात आहे। मित्रांनो, बस ड्रायव्हर दारू पित नाही आहे, बसमध्ये कुठल्याही प्रकारचं तांत्रिक बिघाड नाही आहे असं कंपनीकडून स्पष्टीकरण दिलेले। बस ड्रायव्हर दारू पित नाही, त्यांच्या कुटुंबांनी सांगितले। भले आपण कुटुंबांची बाजूला 2 मिनिटासाठी गोष्ट ठेवूया, परंतु फॉरेन्सिक लॅब, मेडिकल लॅब अजून आलेले नाही आहेत की बस ड्रायव्हर त्यावेळेला दारू पिऊन होता। ठीक आहे, मग हा अपघात होता की काय होतं? आता प्राथमिक माहिती पोलिसांनी आपल्याला अशी दिली आहे किंवा आपल्याला अशी समजते की ज्यावेळेला ड्रायव्हरला समजले की ब्रेक फेल झालेत गाडीचे, त्यावेळेला ड्रायव्हर वायबल झाला आणि वायबल झाल्यानंतर ब्रेक मारायचा प्रयत्न करण्याऐवजी किंवा क्लच दाबायचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी एक्सिलेटरवरती पाय दिला, असं त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण गाड्या चालवत असतील, मी गाडी चालवतो। जितकं मला माहिती आहे, जर 1998 म्हणजे 1989चं जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्या अशा व्यक्तीला ब्रेक फेल झाल्यानंतर वायबल होणं पटत नाही आहे ही, कारण त्या माणसाचं माइंड आणि बॉडी एवढी तयार झालेली असती की ब्रेक फेल झाल्यानंतर काय करायचं काय नाही ते त्यावेळेला बॉडी ऑटोमॅटिक रिॲक्ट करते। असो, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की त्या माणसाचं, त्या ड्रायव्हरचं, आपले मोरे म्हणून आहेत, त्यांचं बॉडी किंवा त्यांना अनुभव त्यांचा कामाला नाही आला आणि ब्रेक फेल झाला म्हणून ते वायबल झाले। परंतु कंपनीचं स्पष्टीकरण आहे की गाडीचे ब्रेक फेल झाले नाही। ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट जाऊ नये किंवा कंपनीचं नुकसान होऊ नये, त्या कंपनीचं ट्रॅक खराब होऊ नये म्हणून कंपनी वाचवू शकते स्वतःला ह्या गोष्टीतून। आपल्याला माहीत आहे भारतामध्ये सगळं खूप इझी आहे आणि हे जे मोरे कुटुंब आहे यांच्यावरती दबाव टाकून यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते। मला एक्झॅक्टली खरंच नाही माहिती की त्या माणसाने अजून दारू पिलेली की नाही, हे सिद्ध झालेलं नाही आहे, त्यामुळं तो व्यक्ती दारू पितो त्यावेळेला दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही। पण इतकं नक्की माहिती आहे की 2019च्या नंतर ज्यावेळेला लॉकडाऊनचा पिरियड आला, त्या लॉकडाऊनच्या नंतर तो बेस्टमध्ये भरती झालेला आहे।
जे की आता सगळ्या मीडियावरती वगैरे जे चाललं आहे किंवा काही मीडियांवरती चाललेलं आहे की 1 तारखेनंतर चार्ज घेतला, 1 तारखेनंतर भरती झाला, 2-3 दिवसापूर्वीच हे केलं. असं नाही आहे. 1 तारखेपासून या बसवरती जे आत्ता सध्या बस चालवत होते त्या बसवरती ते ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्याच्या अगोदर ते बेस्टच्याच इतर बसवरती काम करत होते. आणि आता कुर्ल्याच्या ठिकाणचं सगळं वातावरण वगैरे खूप भयानक झालेले, आक्रोश झालेले, लोक पेटलेले आहेत. एक सध्या वाईट बातमी अशी आहे की त्या मृतकांपैकी जे 7 जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यापैकी एक अशी मुलगी होती जिचा पहिला दिवस होता जॉबचा आणि ती जॉब करून घरी येत होती. मला ती गोष्टच समजून किती बेकार वाटते सांगू नाही शकतो तुम्हाला. पहिल्या दिवसाचा जॉब करून ती मुलगी घरी जात असताना हा अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला. ती काय विचार करून जात असेल घरी की माझाच पहिला जॉब झाला, पहिला दिवस आहे जॉबचा, महिन्यानंतर माझा पगार येईल तेव्हा मी काय करेल, माझ्या घरच्यांना काय करेल, आईवडिलांना काय करेल, खूप साऱ्या गोष्टी मागे सोडून गेली ती. परंतु ड्रायव्हरला पण आपण दोष देणं चुकीचं आहे. कारण मुंबईच्या इतिहासामध्ये असं क्वचित घडलं आहे, इतका मोठा अपघात बेस्टच्या बस ड्रायव्हरकडून झालेला आहे. नो डाऊट जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत आपल्याला इतर अजून बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. ह्या महानगरपालिकेच्या बसेस असतील किंवा बेस्टच्या काही बसेस असतील, ह्यांच्या ड्रायव्हरची ड्रायव्हिंग फार रश आहे, ह्याचा मलाही अनुभव आलेला आहे. परंतु इतक्या मोठ्या पद्धतीवरती हा सगळा असा अपघात घडेल असं मला तरी वाटत नाही. परंतु ड्रायव्हरच्या कुटुंबावरती किंवा ड्रायव्हरला दोषी धरण्या अगोदर त्यांच्यावरती आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आपण त्यांना दोषी साबित करण्याच्या अगोदर त्यांचं मेडिकल रिपोर्ट येणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याला कळेल की नक्की ते दारू पिलेले की नाही. त्याच्यानंतर आपण केसमध्ये अपडेट ठेवू. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण जाणार मार्करवाडीमध्ये काय झाले काय नाही, तो तुम्ही व्हिडिओ बघा, तो वेगळा व्हिडिओ असेल. मार्करवाडीमध्ये खरं सांगतो तुम्हाला, जर समोरच्या व्यक्तीला वाटतं आहे की असं झालेलं आहे, म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं वाटतं आहे की या ठिकाणी मतांचा फेरबदल झालेला आहे, तर BJPच्या लोकांनी त्यांना ते सिद्ध करू द्यावं ना. जर तुम्ही चुकीचं नाही आहेत, आपण बोलूया ते व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, फार इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तो. ठीक आहे. अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण ही कुर्ल्याच्या केसचे सगळे तुम्हाला अपडेट बघायला भेटतील. जय शिवराय, जय मल्हार. आणखी गोष्ट मी सांगायचं राहिलो की जे आपले योगेश टिळेकर आहेत त्यांच्या मामाची काल हत्या झालेली, आपण व्हिडिओ देखील केलेला आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. त्या हत्येचं आज 24 तास उलटत आलेले आहेत. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती, कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला नाही. आणि एवढं मात्र समजतं आहे की जिथून अपहरण झालं आणि बॉडी मिळाली त्याचं डिस्टन्स हे 37 किलोमीटरचं आहे. जिथून त्यांचं अपहरण झालं तिथून 37 किलोमीटर लांब नेऊन त्यांची हत्या करण्यात आलेली. परंतु अजून कुठल्याही प्रकारच्या व्यक्तींनी ही जबाबदारी घेतलेली नाही ना. पोलिसांना या गोष्टीचं गूढ समजले की योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या का झालेली. आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे, त्याचंही आपण आपल्या चॅनलवरती आपण नक्की व्हिडिओ बनवू. इथून पुढच्या अपडेटसाठी देखील आधी आपण बनवलेलं आहे. त्याच्यामुळं पोलीस काय काम करत आहेत ह्याच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे की आमदाराच्या मामाचा मृत्यू होणं फार मोठी गोष्ट आहे. तर इथं आमदाराचा मामा जर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसं आम्ही कसे काय सुरक्षित राहू शकतो या ठिकाणी, हा प्रश्नचिन्ह व्यवस्थेवरती. त्याच्यामुळे आपण ह्या न्यूजकडे, या बातमीकडे लक्ष देऊन आहे. प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळेल. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.